नमस्कार. मी ॲडव्होकेट अजित काळे, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे गेली 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे. आज केंद्र शासनाने जो कलम 3 इसेन्शियल कमोडिटी ॲक्टचा आहे त्याचा आधार घेऊन जी FRP जाहीर केली जाते ती शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966च्या क्लॉज 3 प्रमाणे जाहीर केली जाते. त्याचे जे काही अधिकार केंद्र शासनाचे आहेत ते केंद्र शासनाचे अधिकार त्यांनी 22 ऑक्टोबरला एक नोटिफिकेशन काढलं आहे आणि त्यांचे स्वतःचे जे अधिकार आहेत ते क्लॉज 11 प्रमाणे हे राज्य शासनाला देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतला आहे. आता FRP जाहीर करण्याचे जे स्वतःचे अधिकार केंद्र शासनाचे होते की जे शुगरकेन कंट्रोल ऑर्डरचा आधार घेऊन आणि CACP नावाची जी देशामधली संस्था आहे त्यांनी जे भाव सुचवलेले आहेत त्याचा आधार घेऊन दरवेळेस जाहीर केली जात होती. परंतु आता इथून पुढची जबाबदारी ह्या नोटिफिकेशनप्रमाणे राज्य शासनावर आलेली आहे. आता राज्य शासनावर जर ही जबाबदारी टाकलेली असेल तर राज्य शासनापुढच्या काय समस्या असतील किंवा राज्य शासनाने या संदर्भात निर्णय घेत असताना काय भूमिका घेणं अपेक्षित आहे, त्याच्यापुढं शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या काय आहेत, ऊसाच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे काही FRPच्या बाबतीतलं मागणी आहे त्याचा कशा पद्धतीने विचार केला जाईल, तसंच कारखानदारांच्या समोर असलेले विविध प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचा सांगोपांग विचार होऊन आणि एक सुवर्णमध्य आपण ज्याला म्हणतो त्याचा आधार घेऊन वस्तुस्थितीनिष्ठ आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा स्वरूपाची FRP जाहीर करण्याची जबाबदारी आता राज्य शासनावर आलेली आहे. इतक्या दिवस केंद्र शासन निर्णय घेत होतं आणि त्याप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या साखर आयुक्तालयातर्फे वेगवेगळ्या साखर कारखाने जे काही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत, जे मग प्रायव्हेट शुगर फॅक्टरीज असू द्यात किंवा कॉपरेटिव्हच्या शुगर फॅक्टरीज असू द्यात, तर त्यांच्यावर FRPचं बंधन हे कायद्याने केलेलं होतं, आजही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कलम 3ला जी दुरुस्ती आलेली आहे त्याच्या इसेन्शियल कमोडिटी कायद्याच्या कलम 3ला जी केंद्र शासनाने दुरुस्ती आणलेली आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966चं अस्तित्व संपले अशी मी एक माझी भूमिका ठामपणे पहिल्यांदा मांडलेली आहे. परंतु आज जे काही परिस्थिती असेल, शुगरकेन कंट्रोल ऑर्डर अस्तित्वात आहे त्याचा आधार घेऊन केंद्र शासनाने राज्य शासनावर आता ही सगळी जबाबदारी टाकली आहे. तर त्यांना जे काही आता निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेत असताना काय अपेक्षित आहे, एक वकील म्हणून, एक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून आणि एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला जे वाटतंय, जे भूमिका केंद्र शासनाने घेणं अपेक्षित आहे त्या संदर्भात आपल्यापुढं विविध राज्यातली आज उदाहरणं आहेत. उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्या की जिथं कमीत कमी 3400-3500 रुपयापर्यंत ऊसाचा दर निश्चित झालेला आहे. तुम्ही गुजरातमध्ये घेतलं तर गुजरात आपण काही कारणाने मॉडेल म्हणून आपण समजतोय सध्या देशामध्ये, तर त्या गुजरातमध्ये साखर कारखान्यांना 4200 रुपयापेक्षाही जास्त भाव दिला जातो. तर अशी जर परिस्थिती असेल तर मग आपल्याला मला असं वाटतं की ही संधी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने ऊसाचा भाव मिळण्याची आणि त्याचा जर खऱ्या अर्थाने आणि प्रामाणिकपणे जर यांचा वापर करण्यात आला तर कदाचित याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना FRP दिली जाईल. आता ही FRP देत असताना कोणत्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय असा आहे की FRP देत असताना ऊस उत्पादन खर्च जो काही आहे त्याच्यावर एक 20% 15% जी काही आपण वाढ म्हणजे प्रॉफिट समजतो तर त्याचा सांगोपांग अभ्यास करून त्याची एक मांडणी करणं गरजेचं आहे. आता मी जो काही अभ्यास या बाबतीत केलेला आहे त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याला FRPचे दर कमीत कमी 4200च्या पुढं देणं शक्य आहे, परंतु ती प्रामाणिक भूमिका ही राज्य शासनाची असली पाहिजे. ती भूमिका करत असताना कारखानदारी टिकली पाहिजे, कारण कारखानदारी जर टिकली तर कदाचित पुढच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना जो ह्या नवीन कायदे आलेले आहेत त्याचा कोणत्या प्रकारे तोटा होणार नाही, त्यांचं एक्सप्लॉयटेशन होणार नाही. कारखानदारीसुद्धा टिकली पाहिजे. मग कारखानदारांपुढं असलेल्या समस्या काय आहेत, तर मला ज्या प्रामुख्याने वाटतं की शुगरकेन कंट्रोल ऑर्डर खाली किंवा तुमच्या फॉरेन ट्रेडच्या कायद्याखाली ज्या काही एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ज्या काही तरतुदी केल्या गेल्या आणि ज्याच्या माध्यमातून साखरेवर नियंत्रण करण्याचं काम हे केंद्र शासनाने केलं आहे, त्या पॉलिसीत जर सुधारणा झाली तर मला असं वाटतं की देशामध्ये जे साखर कारखानदारी आज मोडकळीला आलेली आहे त्या साखर कारखानदारीला कुठंतरी आधार मिळेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या कारखानदारीमधनं मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या मिसमॅनेजमेंटसारखे प्रकार झालेले, त्याला जर चांगलं नियंत्रण केलं, त्याच्यावर जर काही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की त्या उत्पादन खर्चावर आधारित जो भाव मिळायला हवा शेतकऱ्यांना, तो देणं त्यांना वस्तुस्थितीनुसार शक्य होईल. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये असं आहे की महाराष्ट्रामधल्या साखर कारखानदारीमध्ये कॉपरेटिव्हचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी ठामपणे सांगू शकेल की जवळपास 70% 80% कारखाने असे आहेत की प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्जाच्या याच्यात दबले गेलेले आहेत. आणि ते अशा परिस्थितीत कितपत भाव देण्यासाठी सक्षम असतील याच्या बाबतीत माझ्या मनात शंका आहे. कारण की जर समजा आज FRP देण्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल, तर राज्य शासनाने ती जबाबदारी पार पाडत असताना जर समजा ह्याच लोकांना, कारण की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळपास आज जे काही मिनिस्टर आहेत त्या मिनिस्टरमधले कॅबिनेट मिनिस्टरचे दर्जा घेतलेले लोक कमीत कमी 16 ते 17 लोक असे आहेत की जे कारखानदारीच्या साखर कारखानदारीच्या संपर्कात किंवा त्या माध्यमातून ते विधानसभेवर गेलेले आहेत. शासनाने 2013 साली एक कायदा अस्तित्वात आणला, महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ शुगर प्राईस सप्लाय टू फॅक्टरीज ॲक्ट 2013, आणि याचा आधार घेऊन साखरेचे भाव निश्चित करण्याची एक फॉर्म्युला तयार करण्यात आला. त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रामुख्याने FRP कसा तयार करायला पाहिजे किंवा FRP कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असले पाहिजे, तर त्याच्यात प्रामुख्याने हार्वेस्टिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि जे अलाइड प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा सगळा कच्चा जो उपपदार्थ आहेत त्याचा अभ्यास करून 70-30च्या फॉर्म्युल्याप्रमाणे FRP तयार केला पाहिजे, अशी एक कायदेशीर तरतूद ह्या कायद्याच्या माध्यमातून आणलेली आहे. मला वाटतं की जर आता केंद्र शासनाने निर्णय घेऊन ही जबाबदारी राज्य शासनावर जर टाकली असेल, तर मला वाटतं ह्या कायद्याचा आधार घेऊन निश्चितपणे राज्य शासन याच्या ज्या काही तरतुदी आहेत, ज्या शेतकरी उपयोगी पण आहेत आणि कारखानदारीला पोषक पण आहेत, तर अशा स्वरूपाच्या तरतुदीचा सांगोपांग विचार करून FRP निश्चित करेल की जे घटक प्रामुख्याने याच्यात दिलेले त्या घटकाचा विचार केला जाईल आणि त्या पद्धतीने FRP जाहीर होईल. परंतु ही होत असताना महाराष्ट्रामध्ये ही इंडिपेंडंट एजन्सीकडनं होणं अपेक्षित आहे, एवढीच एक प्रामाणिक भावना आहे. त्याच्यात या कायद्याखाली जी कमिटी अस्तित्वात यायला पाहिजे होती, दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये ही कमिटी अस्तित्वात आलेली नाही आणि त्याच्यामुळं हा फार मोठा एक परिणाम याच्यात होतोय. कारण 2019-20-21 साठीचं जे क्रशिंग सीझन चालू होते ते पुढच्या महिन्यात चालू होतं आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही कमिटी अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने तात्काळ ही कमिटी अस्तित्वात आणावी आणि या संदर्भात लवकर निर्णय घेऊन FRPचे दर फिक्स करावे, जेणेकरून ऊसतोड कामगार असतील, ट्रान्सपोर्टरच्या संघटना असतील, शेतकरी असतील प्रामुख्याने, ज्यांच्या जीवावर हे सगळं चाललेलं आहे, त्यांची ससे ओलपट होणार नाही आणि त्याचप्रमाणे कारखान्याला सुद्धा एक आधार मिळेल अशा स्वरूपाची भूमिका ही राज्य शासनाने घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे काही केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकऱ्यांना कसा करून देता येईल याची भूमिका राज्य शासनाने घ्यावी, एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.